ईव्हीएमच्या संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या। पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा, या देशामध्ये 2012 पर्यंतच ईव्हीएम होतं। 2012 नंतर ईव्हीएम नाही आहे, 2012 नंतर व्हीव्हीपॅट आहे। आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधला महत्त्वाचा फरक काय आहे? व्हीव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे। आपण प्रत्येक जण मतदानाला जातो, आपण बटन दाबतो, ती बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेलं आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसतं, ते चिन्ह खाली जातं, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं। पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं, ते ऑटोमॅटिक झालं, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं। आणि ईव्हीएमच्या गिनतीनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुळलं तरच निकाल जाहीर केला जातो। त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाही आहे, बॅलेट पेपरवरचं हे व्हीव्हीपॅट आहे। व्हीव्हीपॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय। त्यामुळे जे ईव्हीएम चाललेला आहे ना, ईव्हीएमचा अर्थ एवढाच आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। आणि या फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पद्धती म्हणजे आपल्याला माहिती नसेल तरी माहिती आहे, तरी आपण ज्यास माहिती असून झोपेचं सोंग घेता त्यावेळी आपल्याला सांगितलं पाहिजे की 22 ते 24 ऑक्टोबर जे काही या ठिकाणी तुमच्या उपस्थितीत प्रत्येकाच्या उपस्थितीत या सील होतात। त्यानंतर 9 नोव्हेंबरला त्याची एक प्रक्रिया असते जिथे सर्व राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते। 10 ते 11 नोव्हेंबरला कमिशनिंगची प्रक्रिया सुरू झाली, तिथे सगळे राजकीय नेते किंवा कार्यकर्ते आपले उपस्थित होते। 11 तारखेला सुरक्षा कक्ष उघडला, तिथे सगळ्यांना उपस्थित राहण्याची मान्यता होती। आणि मतदानाच्या प्रक्रियेच्या दरम्यान 17C भाग 2 ची प्रत प्रत्येक बूथ एजंटकडे उपलब्ध असते, प्रत्येक बूथ एजंटकडे, प्रत्येकाकडे। पण ही एक नवीन पद्धत झाली आहे की निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल, निकाल आपल्या बाजूने लागला तर लोकशाहीचा विजय, आणि निकाल विरोधात गेला की ईव्हीएम, इलेक्शन कमिशन, लोकशाहीचा खून। खरं म्हणजे जे संविधान घेऊन आपण फिरतो ना, एक प्रकारे या संविधानावर दाखवलेला अविश्वास आहे। या संविधानाने या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूशन्स तयार केलेल्या आहेत त्या संस्थांवर अविश्वास तयार करणं। आपण राजद्रोह नेहमी म्हणतो, राजद्रोहाचा अर्थ काय आहे? सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचा अर्थ काय दिलेला आहे? राजद्रोहाचा अर्थ असा आहे की भारताच्या संविधानाने ज्या संस्था तयार केलेल्या आहेत त्या संस्थांच्या विरुद्ध जनमत तयार करणं, त्या संस्था चुकीच्या आहेत असं त्या ठिकाणी सांगणं, हा राजद्रोह सांगितलेला आहे। आणि आज आपण रोज अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतो आणि त्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं जे काही आपण करतो ते योग्य नाहीये। अजून मुद्दा मी सविस्तर सांगतोय। एक अजून आरोप लावला, म्हणाले समान मतं मिळाली। आता 7-8 हजार उमेदवार आहेत, त्यातल्या काही उमेदवाराला समान मतं मिळतात, ही पहिल्यांदा मिळाली का? 2014 मध्ये आपण जर बघितलं तर 59 मतं घेणारे कोथरूडमध्ये प्रसाद साळुंके होते, घाटकोपरला दिनेश शेलार होते, मलबार हिलला सलीम पठाण होते। 84 मतं घेणारे 4 उमेदवार होते, 105 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 120 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 208 मतं घेणारे 6 उमेदवार होते, 433 मतं घेणारे 6 उमेदवार होते, 462 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 1219 मतं घेणारे 3 उमेदवार होते। पण तुम्ही सांगितलं नाही सारखे मतं कसे मिळू शकतात? मग म्हणाले एक सिरीज कशी? म्हणून मग मी पुन्हा 2014 ची मतं आणली। या ठिकाणी 11,000 या सिरीज मध्ये पिंपरीचे कांबळे होते, संभाजीनगरचे जगताप होते, सावनेरचे डोंगरे होते, नवापूरचे वळवी होते, इगतपुरीचे खाडे होते, भंडाऱ्याचे फुलेकर होते, भिवंडीचे अन्सारी होते, श्रीवर्धनचे कोनबाग होते, तिवसाचे लवाळे होते, परभणीचे प्रताप देशमुख होते। 23,000 सिरीज मध्ये 17 होते, 24,000 सिरीज मध्ये 20 होते, 44,000 सिरीज मध्ये 19 होते। त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मनाचं समाधान करून घेण्याकरता
खरं म्हणजे हे जे काही आपण सांगतो अगदी 254 मतं एक्झॅक्ट देणारे देखील 6 उमेदवार होते. खरं तर आपण एक अजून शोध लावला, म्हणाले काही ठिकाणी जे ईव्हीएम मध्ये जिंकलेत ते पोस्टल मध्ये कसे हारले आणि पोस्टल मध्ये जिंकलेत ते ईव्हीएम मध्ये कसे हारले. नेहमीच होतं नानाभाऊ, आपल्याला तर माहिती आहे. नेहमी नानाभाऊ तुमचं नाव या करता येतं, तुम्ही समोर बसले, जे बोलले त्यांना हे उत्तर आहे. आता आपण बघा 2019 साली आपले शहाजी बापू त्यांना ईव्हीएम मध्ये त्यांना पोस्टल मध्ये 701 मतं होती, अनिकेत देशमुख यांना 1008 मतं होती, पण शहाजी बापू जिंकले. आपण जर बघितलं तर हरीश पिंपळेंना 287 मतं होती, राठींना 306 मतं होती. हरीश पिंपळे 1910 मतांनी जिंकले. मनोहर चंद्रिकापुरेंना 488 मतं होती, राजकुमार बडोलेंना 576 मतं होती, पण मनोहर चंद्रिकापुरे जिंकले आपल्या गोंदिया जिल्ह्यातले. रईस शेख यांना 6 मते होती, रुपेश म्हात्रेंना 956 मतं होती, रईस शेख 956 मतांनी जिंकले. आणि आपण जर बघितलं तर अशाच प्रकारे आता माननीय नाना पटोले साहेब, रोहित पवार साहेब, साजिद पठाण साहेब, मंदाताई म्हात्रे, संजय गायकवाड असेच जिंकले. त्याच्यामुळे हे काही पहिल्यांदा होतं असं नाही आहे. तेच झालं नांदेडमध्ये, सेम, काही वेगळं नाही झालं. आणि ईव्हीएमच्या संदर्भात तुम्हाला थोडी हिस्ट्री पण मला सांगितली पाहिजे, कारण इतकं ईव्हीएम चाललंय. 6 ऑगस्ट 1980 रोजी ईव्हीएमचं पहिलं सादरीकरण झालं. 19 मे 1982 रोजी निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा पहिल्यांदा वापर झाला. कधी? 82 ला. 98 ला 16 विधानसभांमध्ये त्याचा वापर झाला. 99 ला 46 लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचा वापर झाला. 2004 ला पहिल्यांदा देशातल्या सगळ्या लोकसभांमध्ये त्याचा वापर झाला. आणि पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर झाल्यानंतर सरकार कोणाचं आलं? मनमोहन सिंगांचं. अटलजींचं सरकार गेलं आणि मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं. आणि मग पुन्हा 2009 मध्ये देखील त्या ठिकाणी त्या ईव्हीएमचा वापर झाला, पुन्हा मनमोहन सिंगांचं सरकार आलं. आणि 2014 मध्ये मोदीजींचं सरकार आल्याबरोबर ईव्हीएम वाईट. आता एक अजून नरेटिव्ह, ईव्हीएमच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने, आता हे पुन्हा बघा, आपल्या बाजूने सर्वोच्च न्यायालय आलं तर उत्तम, आणि विरोधात आलं की सर्वोच्च न्यायालयावर देखील अलीकडच्या काळामध्ये आपण बोलायला लागलो. असं आहे, किती पिटिशन निघाली आहेत माहिती ईव्हीएमच्या विरुद्ध? 2001 AIADMKची, 2004 मायकल फर्नांडिस याच्या विरुद्धची, 2009 CP जोशी, 2010, 2012, 13, मी सगळं सांग, 14, 17, 18, 18 ला 3, 19 ला 3, 20 ला 1, 22 ला 1, 22 ला 2, आणि याच्यामध्ये 2023 ला तुम्ही जी म्हणता ना की जी पिटिशन 2 तासात निघाली, ती का निघाली? ती याकरता निघाली की त्याच्या आधी एक सविस्तर एवढा मोठा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता, आणि सुप्रीम कोर्टाने त्या निकालाकडे पॉइंट आउट केले की हा निकाल वाचा, रोज रोज आमच्याकडे येऊ नका. 2023 ला ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात ही याचिका दाखल झाली होती. आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म याच्यामध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना जे आता मुख्य आहेत, आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता जे आपल्याकडे मुख्य होते, यांनी 26 एप्रिल 2024 रोजी निकाल दिला. याच्यामध्ये 62 वकिलांनी आपली बाजू मांडली, आणि ही पूर्ण बाजू त्या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतली. आणि त्यानंतर सविस्तर हा जो निर्णय आहे ना, हा आपण वाचून बघा. ऑन एव्हरी टेक्निकल पॉइंट सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक जे मुद्दे मांडले गेले होते त्या प्रत्येक मुद्द्यावर त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे, आणि सगळं सांगितलं आहे त्यांनी की CCTV फुटेज वगैरे, ते जाऊ नये, मी सगळे याच्यात जात नाही.
आणि एवढंच नाही, आपण बाहेर बोलतो. निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुलं आव्हान दिलं, ओपन चॅलेंज. 8 दिवस आम्ही तयार आहोत. ज्याला वाटतं ईव्हीएम टॅम्पर होऊ शकते, टॅम्पर करून दाखवा. 8 दिवस एक राजकीय पक्ष तिथे गेला नाही. एकाजवळ तंत्रज्ञान नव्हतं, एकाजवळ तंत्रज्ञ नव्हता, एकाजवळ एक व्यक्ती नव्हता की जो त्या ठिकाणी जाऊन बोलू शकेल. कोणीही गेलं नाही. बाहेर बोलतो आपण, पण त्या ठिकाणी कोणीही गेलं नाही. त्यामुळे माझी तुम्हाला ही विनंती आहे, खुल्या मनाने जनादेश स्वीकारा. जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती हीच होत राहील. आम्ही आत्मपरीक्षण केलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हारलो. या महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही म्हटलं ईव्हीएम मुळे हारलो. आम्ही सांगितलं हो फेक नरेटिव्ह होता, त्याच्या विरुद्ध थेट नरेटिव्हने उत्तर देऊ. मेहनत केली आम्ही. आणि म्हणून तुम्हाला मी गालिबने जो सल्ला दिला तेवढाच सल्ला देऊ इच्छितो. गालिब ताउम्र ये भूल करता रहा. गालिब ताउम्र ये भूल करता रहा. गालिब ताउम्र ये भूल करता रहा. धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. जोपर्यंत चेहरा पुसणार नाही, जोपर्यंत तुम्ही आरसा पुसत राहाल, तोपर्यंत